ए थांब थांब, आधीपासून तर पूर्ण ब्लॉग बघ. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ताच घरातून निघलेलो आहे मी. आपण आज चाललेलो आहोत विसापूरला, लोणावळा. इथून आपण दादरला जाणार आहोत आणि दादरहून ट्रेन भेटली तर ट्रेननी जाणार आहे दादरला. आणि ट्रेन जर नाही पॉसिबल झाली तर बस बिसने कोणत्या ट्रॅव्हलने जाऊ, जेमतेम ट्रेनने जाऊ लोणावळ्याला आणि तिथून मग पुणे लोकलने पुढे जाऊ. कसं काय ते मी तुम्हाला सांगत राहतो. चला. और पब्लिक भाग चुकी है पकड़ने के लिए. तो फायनली आपला प्रवास चालू झालेला आहे. चालू कुठे गेलं? चालू केलंय. उद्यान एक्सप्रेस पकडली 8:25ची 8:25ची उद्यान एक्सप्रेस पकडली आणि लोणावळ्याला किती गेली? 10:30ला लोणावळा. आणि ट्रेन खचाखच भरली. आम्हाला वरची सीट भेटली म्हणून मस्त बसले. राहण्याला बिचाराला 2 तास झोप भेटले. चाललोय कसं तरी खास्त म्हणजे वरची सीट भेटली. चांगलं झालं का वाईट झालं? हा बोल की काय तरी. आराम तरी करायला भेटलं. तो आत्ताच उतरलो लोणावळा स्टेशनला आणि असा मस्त व्ह्यू होता लोणावळा घाटाचा. एक म्हणजे रानादाता बसलेला वर मी बाहेर मस्त व्ह्यू बघत होतो. एक नंबर व्ह्यू आहे. आणि अशी बँगलोर आहे ही गाडी उद्यान एक्सप्रेस. ती लोणावळ्याची ना 60 रुपये तिकीट आहे पर पर्सन. आणि आता इथून लोणावळ्याहून जातो लोकलने, पुण्याला लोकल आहे तिच्याने जातो. ते पुढं सांगतो मी तुम्हाला तिथं काय तिकीट आहे आणि कसं काय ही ट्रेन. तर तिकीट काउंटरचं इथं आलोत आम्ही. आणि विसापूरला जायचं म्हणलं तिथून पुणे लोकल ट्रेन आहे पुण्याला जायला. 2 स्टॉप नंतर मळवली आहे, म्हणजे 1 स्टॉप आहे त्याच्यानंतर मळवली. 5 रुपये तिकीट आहे ट्रेननी. आणि मळवलीहून का असेल 20-25 मिनटाचा रस्ता असेल तर विसापूरला ट्रॅक चालू होतो. आणि आम्ही तसंच रिक्षाला विचारलं तर रिक्षा डायरेक्ट 700 रुपये बोलला दोघांचे. म्हणजे बघा तुम्ही इथं दोघांचे ते 10 रुपये जाणार ते 700 रुपये. म्हणून मी सजेस्ट करेल की जेमतेम ट्रेननीच जा. आणि ट्रेन आमच्या आत्ताच मिस झाली कारण थोडीशी लेट झाली. ते डायरेक्ट याच्यानंतर 11:30ची ट्रेन आहे. म्हणून तोपर्यंत आम्ही काय बोलतो 11:30पर्यंत तिकीट काढतो. जेवून नाश्ता बिष्टा काय करतो. स्वस्तात मस्त आहे आणि ट्रेननी व्ह्यू पण चांगला दिसतो. सगळ्याच गोष्टी चांगल्या. 700 रुपये कुठं घालणार बाई? भटकन तर असे नसते होत. चला बघू.
आणि ट्रेनमध्ये बसलेला आहे मळवलीला जायला. तो समोर दिसतोय तो कारला, कारलेचा डोंगर आहे. लोकलने तुम्हाला कारल्याला जायचं असेल तरी पण मळवलीवर तुम्ही उतरू शकता. तो कारला आणि या साईडला लोहगड किल्ला विसापूर. तो लोहगड आणि हा विसापूर. तटबंदी काढायची. आत्ताच मळवलीत उतरलेलो आणि मला वाटलेलं दुसरं स्टॉप आहे, पण लोणावळ्यानंतर पहिलं स्टॉप आहे मळवलीच आहे. मला माहीत नव्हतं हे. नेक्स्ट स्टॉप मळवली आहे आणि हा या साईडला बाजूलाच किल्ला आहे विसापूर. बघू तिथून आता चालत चालत किती वेळ लागतोय. भाव शांत आहेत एकदम. चला. विसापूर किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने 3 वाटा आहेत. पहिली वाट पाटणगावापासून सुरू होते. मळवली स्टेशनपासून पाटणगाव 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. चालत चालत जायला पाटणगावाला 20 मिनिटं लागतात. दुसरी वाट भाज्या लेण्यांपासून सुरू होते. मळवली स्टेशनपासून भाज्या लेण्या 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. भाज्या लेण्यापर्यंत जाण्यासाठी चालत चालत 40 मिनिटं लागतात. तिसरी वाट म्हणजे लोहगड वाडी. मळवली स्टेशनपासून लोहगड वाडीचे अंतर 5.5 किलोमीटर आहे. चालत चालत तुम्हाला 1.5 तास लागू शकतो आणि गाडीने 15 ते 20 मिनिटं लागतात. हा घाट सुरू होतो आणि ती भाज्या लेणी त्या आणि हा विसापूर किल्ला आणि पलीकडे तो लोहगड किल्ला आणि ही दिसते इकडं कारल्याच्या एकविरी. ही एकदम मस्त आहे ना, काय बोलतो साईड गाडी आली. किल्ला बघ ना भावा, तटबंदीच, अंगाला काटे, एकदम मस्त व्यू है. चार्जिंग की बचत करनी पड़ेगी इसलिए थोड़ा थोड़ा वीडियो शूट कर रहा हूँ. थोड़े थोड़े वीडियो शूट करतो गावासोबत. राणा काय बोल की झुंब चुकू बोल. विसापूर चांगलं आहे. विसापूर चांगला आहे. विसापूरला जास्त पब्लिक जाते. आणि लोहगडला पण जाते, हा पण लोहगडला तिकीट आहे, विसापूरला तिकीट नाही. आणि तुम्हाला कोण म्हणजे तुमच्या मनात तुम्हाला कोणता लोहगड काढायचा, विसापूर काढायचा. हा विसापूर एवढा दिसतो ना तेवढा 3 पटीने पलीकडे मोठा. हा म्हणजे आपल्या बागनावर आहे. आपल्या बघण्यावर आपण आपली आता वारी विसापूर किल्ल्याला जायचं आपल्याला. विसापूरला निघायचं आता जवळ इथून कोणचा आहे? दोन्हीला अर्धा जातात तिथून लोहगडला पण आणि याला पण एवढंच काय ह्यो चढ आहे ना, हा ह्यो चढ नाही आता. आता शेवट झाला चढचा. हा आता पिले ठीक आहे चला. घे ना काहीतरी घे. हा लोहगड आणि हा विसापूर. तुमचं नाव काय? माझं नाव कमल तानाजी बोर्डे. बरं बरं. राहायची सोय होय आपल्या तिथं सगळं आहे. तिकडे आहे सगळं. ट्रेन आहे, परत रूम आहे आणि जवळजवळ 30, 35, 40, 100 लोक असले तर त्यांचं जेवण करू शकतो आम्ही. आणि काय? ऑर्डर येते हा हा. जेवणाच्या जोडी. आणि काय का भाडं बिडं? भाडं माहिती जेवणात काय सांगतात ते सांगत हा हा. पण आहे ना जेवण टेस्ट आहे. हा जेवण टेस्ट आहे आपलं. तुम्ही सांगता ते. बरोबर. धन्यवाद चला मावशी. धन्यवाद. या या या. तर हा लोहगड आणि हा विसापूर. विसापूर किल्ला मोठा आहे. तर चालू झालेला आहे आता आपला 20वा पॉइंट. विसापूर पॉइंट. इथून ट्रॅक चालू झालाय. ही रेवर. जय शिवराय. हरार. आता 12 वाजता आम्ही उतरलो आणि 1 तास झाला चालतोय. 1 वाजलाय आत्ताशी ट्रॅक चालू झालाय. आता बघू वर जायला किती उशीर लागतोय किती नाही. लोहगड वाडीला येण्यासाठी मळवली स्टेशनपासून रिक्षा अवेलेबल आहेत. रिक्षाने येण्यासाठी 600 ते 700 रुपये ते लोक चार्ज करतात. आणि
पावसाने आमचा केला घात. काय पाऊस आहे, लय घात केला पावसाने. आणि हा समोर दिसतो तो पावनदिस. जे डोळ्याने दिसतं ना ते कॅमेऱ्यात कधीच नाही दिसू शकत. असं ना उगाच म्हणत नाही मी. सह्याद्री ना मी काय सगळ्याच म्हणते आमची सह्याद्री काय स्वर्गापेक्षा कमी नाही. तर वर आलेलो आहेत. आणि हा इथून सगळा व्ह्यू दिसतोय. हा लोहगड समोरचा, हा पावन लेक. आम्ही असं आलो खालून इथून. आणि हा गड. राणा कसं वाटतंय? खूपच छान, मजा आली. गडावर आले की असं कसं वाटतं विचारायचंच आहे भाई. आणि हे गडावर पाण्याची टाकी. हॅलो आतमध्ये जाऊ नको जास्त. मस्तपैकी वातावरण पण कडक झालंय. आणि आम्ही एक चुकी केली की जेणेकरून तुम्ही लवकर येऊ शकता आणि चांगले येऊ शकता आणि थोडासा दम पण कमी लागेल. तर आम्ही आलोय तर बघा हे समोर दिसतात ना, हे छोटं हे भाजे केव्स म्हणजे लेण्या. तर त्या लेण्याहून म्हणजे एक तो बाजूला दिसतोय तुम्हाला एक तसा, त्या लेण्याहून एक आहे ना हा रस्ता इकडे तो असा येतो, तो असा मागून येतो आणि इकडून येतो तो. तुम्ही म्हणजे बऱ्याच रील्स मध्ये बघितला असेल तिथं दरवाजा जाऊन पाणी वाहतं शिड्याहून, तर तो तिकडून रस्ता. आम्ही आलो असतो की आम्हाला म्हणजे लोहगडाचं पण बघायचं होतं. आणि त्या लोकांनी पण आम्हाला सांगितलं की लोहगड बघा, लोहगड बघा, विचारत आलो. आणि कसं ती वेगळी गोष्ट आहे का, तर मला त्या विषयावर बोलायचं नाही की त्यांना म्हणजे लोक रिक्षाने पैसे खातात, त्यांचं पण पोट आहे. तो वेगळी गोष्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर तो रिक्षावाले आले ना तुम्हाला असे फिरवून आणतात ते भाडं, कारण इथे आहे ना तो घाट आहे थोडा, तो लयच चढतो, म्हणून ते जवळजवळ हे लोहगडच्या पायथ्याशी आणायला ना 600-700 रुपये चार्ज करतात तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट याला आलात ना मळवलीला, तर तिथून चालत त्या भाजे लेण्यांच्या इथं आणि त्याच्या मागून एक रस्ता गेलाय, तो डायरेक्ट गडाच्या इथून येतो. तर तुम्हाला सोपा ट्रॅक आहे आणि वेळ पण कमी लागेल आणि चांगला आहे तुम्हाला. आणि आम्ही या रस्त्याने आलो. तुम्हाला जर यायचं झालं तुम्ही कसं या. तर माझं बोलणं जरा काही कळत नाही, येड्या आणि कुडलचं पण बोलतो, तुम्हाला कळलं का नाही ते माहित नाही मला. बघा आम्ही ह्या रस्त्याने आलो, गाडी चालली ही. वर गडावर हे जुने जाते आला पाऊस. पाऊस आला, पाऊस आला. त्याच्याजवळ पावसाचं आगमन. किती ग 15-20 मिनिटात होऊन जाईल, पण पाऊस चालू झाला कसं जातं ना पूर्ण दगडाचं चटकतं. हा पुढे त्या मशी आहेत ना तिथं पुढे, हा बुरुज आहे असा आहे तिकडच आहे.
कुठं बुरुज आहे हा. तिकडच आहे. मग तिथून खाली रस्ता रोड मेन हा हा रस्ता मेन रोड. पाऊस सुरू झालाय कसला ये आणि पावसाच्या खाली थेंब जाते ते वर थेंब येतं ते. हवामान एवढी कडक चालू आहे ना मस्तच. बघा हे स्वर्ग. गडावर एवढे धुकं आलेत ना, एवढे धुकं एवढे ढगत ना, पूर्ण गड गायब झालेलं आहे. एवढं मस्त वाटतंय ना, पूर्ण गड गायब झालेलं आहे. बघा पूर्ण दरी, वारा पण एवढा चालू आहे ना, एकच नंबर. टाक्यात 2 वातावरण एवढं भारी झालं ना, नुसतं धुके धुकेत पाऊस पण मस्त मध्ये. आणि जास्त पाऊस टाकायचा कंटिन्यू करावा लागेल. आणि आता तिथे मस्ती ठिकाणा करतात. बाकीचे ब्लॉगर पण सांगितलं त्या ब्लॉगर आवडत आहे, पोरं आहेत. नुसतं ठिकाणा मस्ती तिथं हनुमानाचं मंदिर होतं घाटावर चालू. वारा एक जण बेसन वाढवलं. वारा बेकार. लवकर घंटा असतात बघावा लागेल. हा एक विसापूर किल्ल्याचा एक बुरुज आहे. आता खूप म्हणजे पाऊस चालू झालाय आणि टाइम 3 वाजलेत म्हणून जास्त शूट नाही करत. बघा पूर्ण धुके झालेत. मुंबईला पण जायचं उद्या, कामाला जायचं म्हणून लवकरात लवकर रस्ता गाठायचा प्रयत्न करतोय. या रस्त्याने आणि तोफा त्यांची काकडी बिकडी त्यांची स्थानिकांचे ना छोटस हे लावलंय. येतो म्हणजे जे रील्स मध्ये दिसतात धबधब्यावरून पायऱ्यावरून धबधब्या, तो रस्ता आहे. आणि तिथून पाणी वाहतं. लोक चढतात आणि उतरत इथून. विसापूर गड. बघ ती रील दिसते ना पाणी ही. परतीचा प्रवास. आता जाताना पाऊस चालू झालाय. हनुमान दरवाजा. उतरतोच. थोडी भूक लागली म्हणून बाबाकडून कणीस खातो. तुमचं काय नाव बाबा? मग रोज इथंच धंदा करता? तुमचा धंदा शनिवार रविवारी.
होतो हा. आज काहीच नाही. हा पब्लिक वाढले का? पब्लिकची पण आले पण ते गाडीचे आले ना, हा हा आपल्या रेल्वेचं नाही आला. रेल्वेचं नाही ना. नांदेड रेल्वेचे आमच्या. हा हा आता गाडीवाले इथेला तर त्यांचे पैसे पार्किंग आहे ते तिथेच जाता करते. हा आणि वर फुल पाऊस चालू झालेला आहे. हे बघा पोरं चालले ना, त्यांना आता मस्त सीन बघायला भेटणार वर. हे बघा आता ही जी वाट आहे ना ती रेग्युलर विसापूरला जातो ना, ती रेग्युलर वाट आहे. म्हणजे तुम्ही मळवली स्टेशन जर उचललात ना, तिकडून चालत जरी आलात ना, तर म्हणजे इथं ही वाट भेटते तुम्हाला. आम्हाला वाटलं लेट झालं कारण मुंबईला पण जायचं आहे, म्हणून त्या भाज्याला येण्यापर्यंत आम्ही रिक्षा घेतली. त्यांनी पण त्याचे 200-300 रुपये मारले. पण जाऊन द्या एक प्रकारे, त्याचं पण आमचं फिक्स नव्हतं लोहगड का विसापूर. नंतर बोललो नाही नाही विसापूरला जायचं आहे, चाललोय. बघा हा पॅच खूप घाण. चढताना कसं वाटत असेल काय माहिती, आम्हाला येताना उतरताना एवढं काय वाटलं नाही, पण खतरनाक. तिथं तर पाणी असतं ना अजून थोडं मजा आली असतं राहण्याला. खूप मजा आली असती. पण आपल्या जीवापेक्षा जाऊन दे बाबा, रिस्की पण आहे तेवढं. हा तो एक्सप्रेस वे हा सरळ. वातावरण असलं वर अजून पाऊस आहे राहणार. भरपूर पाऊस आहे वरती. तुला वाटलं मी लटकी देणार आहे ना, तुला सोडून जाणार पनवेलला, असंच वाटलं ना तुला? खरं बोल. मला वाटायला म्हणजे काय लहान पोरगा आहे का? मला काय माहित तसं वाटलं कसं तुला? मला लटके वाटायला काय लहान पोरगा आहे काय? उतरलेले गड खाली, धबधबा, आणि वर बघा पाऊस. ते दुकान आहेत, पाऊस आहे वर मजबूत आला आणि पाणी सांगते. गड उतरलेलोच. तर फायनली घरी पोचलेलो आलो एरियामध्ये. आणि जसं गेलतो म्हणजे मळवलीहून लोणावळ्याहून भेटले आम्हाला पुणे मुंबई एक्सप्रेस. ती होती 6:40ची होती. तिने आलं 2 तासात, तिने पोहोचवलं ठाण्याहून. जसं गेलतो परत तसं झालं. एकदम स्वस्तामध्ये मस्त 200ची ट्रिप झाली विसापूरची, ते पण पावसाचं आगमन एकदम योग्य वेळेत झालं. इथंच ह्या ब्लॉगचा एंड करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.